तर मोदीजींनी परदेशात जाऊन भारतीयांसाठी काय आणलं ह्याचा भाग 2. UAE नंतरनं मोदीजींचा दुसरा थांबा होता तो नेदरलँड्समध्ये. नेदरलँडमध्ये सुरुवातीला राजघराण्यांच्या भेटी, त्याच्यानंतरनं पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याशी भेट घेतली आणि त्यावेळेला मोदीजींनी म्हणजे देशासाठी 17 सामंजस्य करार केले. त्याच्यामधले 2च खूप महत्त्वाचे आहेत. ते 2 म्हणजे एक चिप मेकिंगचा करार आणि दुसरा म्हणजे क्रिटिकल मिनरल्स जे आहेत याचं जे समर्थन आहे ते मिळवलेलं आहे. आता चिप मेकिंग जे आहे ना, ही खूप महत्त्वाची गोष्ट भारतासाठी आहे आणि त्याचा करार सुद्धा खूप महत्त्वाचा ठरेल. कारण नेदरलँड्समधील ASML जी कंपनी आहे या कंपनीने टाटा इलेक्ट्रॉनिक्स सोबत याची भागीदारी केलेली आहे आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स गुजरातच्या धुलेरामध्ये हे चिप मेकिंगची फॅक्टरी उभं करणार आहे. मला हे कळत नाही की सगळ्या कंपन्या ज्या आहेत ना ते गुजरातमध्येच काय चाललेल्या आहेत. असो, पण ह्या चिप खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या सर्व ज्या चिप आहेत ना त्या मोबाईलमध्ये असतील, मोबाईल फोन असतील, लॅपटॉप असतील, त्यानंतर iPad असतील किंवा गाड्यांमध्ये सुद्धा वापरल्या जातात. आता सध्याच्या घडीला AI मध्ये सुद्धा याचा विशेष करून वापर केला जातोय. आता ह्याच्यामध्ये जे वापरल्या जाणाऱ्या ज्या खास गोष्टी आहेत ते लिथोग्राफी तंत्रज्ञान जे आहे ते ASML कंपनीची मक्तेदारी आहे ह्याच्यामध्ये. आता ASML ही खूप मोठी चिप मेकिंगची कंपनी आहे आणि त्यांची जी मक्तेदारी आहे ती लिथोग्राफीच आहे आणि ती लिथोग्राफी भारताच्या फॅक्टरीमध्ये वापरली जाणार आहे आणि उत्पादन क्षमता किंवा उत्पादन करण्यासाठी ते मदत करणार आहेत. आता ह्याच्यामध्ये एक फॅक्ट आहे ते म्हणजे भारत जे आहे ना 90% चिप्स जे आहेत ते चीन, हाँगकाँग, तैवान असेल, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका, जपान यासारख्या देशामधून आयात करतोय. आणि आपला मागच्या वर्षाचा म्हणजे 2023-24चा डेटा अवेलेबल आहे. त्यानुसार जर गेलो तर जवळजवळ 1 लाख करोड जे आहेत ना ते फक्त चिप्सवर खर्च करतोय आपला देश. ते आता कुठेतरी थांबेल आणि फार प्रमाणामध्ये आपण स्वतःचं चिप्स बनवू शकू. त्याच्यानंतरनं जे क्रिटिकल मिनरल आहेत त्याचं सुद्धा समर्थन या भेटी दरम्यान झालेलं आहे. हे पण खूप महत्त्वाचं होतं कारण भारताला क्रिटिकल मिनरल्सचा शोध आणि खाणकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ते नेदरलँड्सकडून मिळणार आहे. आता भारतामध्ये जवळजवळ 30 मिनरलला क्रिटिकल मानलं जातं आहे. त्यापैकी कोबाल्ट असेल, कॉपर असेल, लिथियम असेल, ग्राफाईट असेल, निकल असेल या गोष्टींचा वापर किंवा समावेश होतो. याचा वापर विशेष करून जे आपले इलेक्ट्रॉनिक वाहनं आहेत म्हणजे गाड्या वगैरे त्याच्यामध्ये केला जातो, स्मार्टफोनमध्ये होतो. माझ्या मते 5G नेटवर्कमध्ये त्याचं जे फायबर आहे त्याच्यामध्ये आणि एअरक्राफ्टमध्ये सुद्धा होतो. सध्या भारत 100% क्रिटिकल मिनरल्स आहे ना आयात करतोय. विशेष करून ते सर्व चीनमधून येतात. तर या गोष्टीत सुद्धा फरक पडेल आणि त्याचबरोबर चोल साम्राज्याचे जे तांब्याचे प्लेट आहेत ते सुद्धा मोदीजींनी परत आणलेले. ही दुसरी गोष्ट झाली. लवकरच आता आपण तिसरी गोष्ट घेऊन येऊयात.